वार्ड नंबर 64 महायुति की कैंडिडेट सरिता राजपुरे की ऑफिस आए हैं और जानते हैं कि इलेक्शन में उनके लिए यहाँ के मुद्दे क्या क्या हैं। ये जानते हैं जिन्हें इतने साल तक पार्टी में काम किया है और उसके बाद अब उनको उसका फल मिला है, उनको टिकट मिला है। और जानते हैं इस इलेक्शन में उनके लिए सबसे इम्पोर्टेंट मुद्दे इस वार्ड के क्या रहेंगे। नमस्कार। मुझे पार्टी ने, हमारे वरिष्ठ पक्ष श्रेष्ठी ने मेरे ऊपर भरोसा करके, हमारे एमएलए अमित साटम जी, इन्होंने मेरे ऊपर विश्वास करके ये उम्मीदवारी मुझे दी। इसके लिए मैं उनका पहिला तो धन्यवाद करती हूँ। वॉर्ड 64 मध्ये पार्किंगची समस्या आहे, रोडवर ट्रॅफिकची समस्या आहे, आपल्याला ॲम्ब्युलन्स किंवा शाळेच्या बसेस जाण्यासाठी फार अडचणी येत आहेत। त्याची पहिली समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार। शिवाय घरांच्या ज्या समस्या आहेत, आपण आज जर बघितलं तर एसआरएच्या कित्येक योजना इथे राबवल्या जात आहेत आणि त्या अर्धवट आहेत। कित्येक लोकांना घरं मिळालेली नाहीत, कित्येक लोक बाहेर आहेत। त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत की त्यांना लवकरात लवकर स्वतःचं हक्काचं घर मिळेल आणि त्याच्यासाठी मी ते आमचे आमदार श्री अमितजी साटम यांच्या मार्फत आम्ही तो पहिलं काम ते करणार आहेत। शिवाय आता जर बघितलं तर आपण इथे यंग मुलं वगैरे आहेत की ती अशी कितीतरी मुलं ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली आहेत, त्यांना चांगलं म्हणजे त्यातून सुटका मिळावी असा प्रयत्न आपण करत आहोत। आणि इथेच नाही तर खरं तर बघितलं तर पूर्ण मुंबईभर ड्रग्सचं हे जाळं पसरलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण तो प्रयत्न नक्कीच करणार आहे। त्याचप्रमाणे पाणी, नळ, गटर, लाईट, रस्ता, शिवाय शाळा, बीएमसीच्या शाळा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, त्या सोडवण्याचा नक्कीच पहिला प्रयत्न करणार। आणि मी 100% काय 200% हे करणार म्हणजे करणार, असं हे माझं ध्येय आहे। कारण आम्ही त्यातूनच या ग्रास रूट मधून मी आलेली आहे। मला तिकीट मिळालं हे खरंच भाग्य आहे, कारण आज पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलं त्याच्यासाठी तर म्हणजे त्यांना वाटलं की ही काहीतरी करेल, आल्यानंतर लोकांच्या समस्या सोडवेल। कारण आजपर्यंत आम्ही हीच कामं करत आलेलो आहे। वॉर्डांमध्ये आमचं हेच काम होतं की प्रत्येक वेळी लोक आमच्याकडे येतात, आजही घरी येतात की ही समस्या आहे, कुठे भांडण झालं, पाणी नाही, टॉयलेटचं आहे किंवा घराच्या समस्या आहे, एखादं काही कोणाचं दागिना खेचला तरी लोक आमच्याकडे येतात, पोलीस स्टेशनचं काही समस्या असेल तर आम्ही त्या सोडवतो। तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि सोडवणार। धन्यवाद।